चाल अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत मोलाचं आहे. खरं सांगू का, 2025 साल ज्यानं पाहिलं, ज्यानं अनुभवलं, त्याच्या जीवना इतका आनंद दुसरा कोणताच नाही. असं काय या सालामध्ये, दिवस जसा उजडतो तसा मावळतोय, साल जसं येतं तसं निघून जातंय, सालामागून साल गेलेले आम्ही पाहिलेले आहेत. मग याच सालाला एवढं महत्व का? त्याचं एकमेव कारण आहे की संपूर्ण विश्वाला लाजवणारं तत्वज्ञान ज्या ज्ञानोबरायानं जन्माला घातलं, त्या ज्ञानोबरायाच्या जन्माला 750 वर्ष यावर्षी होतात. ज्यांनी या भागवत धर्माचा, वारकरी संप्रदायाचा पाया रचला, त्या ज्ञानोबरायाच्या जन्माला 750 वर्ष होतात. तो काल सुद्धा आत्ताचा आहे, 2025. ज्यांनी वारकरी संप्रदायाचा, भागवत धर्माचा कळस केला, ते जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठाला 375 वर्ष पूर्ण होतात. हे अलौकिक क्षण आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, पाया निर्माण करणारे ज्ञानोबराय आणि कलशस्थानी असणारे तुकोबराय, या दोन संतांच्या मध्ये खऱ्या अर्थानं दातृत्वानं वैभवाला प्राप्त झालेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी, त्यांची 300वी जयंती. आणि या त्रिपुटीनं युक्त असलेलं 2025 साल, त्यामध्ये आपण संपन्न करत असलेला हा उत्सव आहे. ज्ञानोबरायला 750 वर्ष जन्माला येऊन झाले. ज्ञानोबराय घराघरामध्ये पोहोचलेली आहेत. जगद्गुरु तुकोबरायला सदैव वैकुंठ गमनाला 375 वर्ष झालेत. तुकोबरायचे अभंग रूपानं प्रत्येकाच्या घराघरामध्ये आहेत. तुकोबरायची गाथा कीर्तनाच्या निमित्तानं अनेकांच्या मुखातून बाहेर पडली किंवा कानाच्या द्वारे अंतःकरणापर्यंत पोहोचली. ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, हे समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम अनेक महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांनी केलेले आहे. एक विश्वमौली ज्ञानोबराय आणि श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय, या दोन महात्म्यांचं अभूतपूर्व कार्य समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या साधकांनी केलं, ज्या महात्म्यांनी केलं, त्या महात्म्यांच्या चरणी नतमस्तक होऊ आणि खऱ्या अर्थानं तुकोबरायनं शिकवलेला आणि ज्ञानोबरायनं शिकवलेला जो धर्म आहे, ज्ञानोबरायनं शिकवलेला धर्म आणि तुकोबरायनं शिकवलेला धर्म जिवंत ठेवण्याचं काम माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर पुण्यश्लोक अहिल्यामातेनं केले. सामान्य गोष्ट नाही, माझ्याजवळ तेवढा वेळ नाही, पण बंडोबा, या वर्षी मी जसं अनेक ठिकाणी रामायणाच्या कथा केल्या, भागवताच्या कथा केल्या, परंतु यावर्षी मी संकल्प केला की फक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवीची कथा 7 दिवस 5 दिवस आपल्याला करायची. आणि त्याचा प्रारंभ मी कालच्या 27 एप्रिल ते 2 मे पर्यंत आपल्या आश्रमावर केला. ज्या वेळेस मी त्याच्याकडे पाहिलं, पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं जीवन चरित्र ज्यावेळेस अनुभवलं, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, काही माणसांचा प्रभाव गावापुरता असतो, काही माणसांचा प्रभाव गावापुरता असतो, काहींचा प्रभाव घरापुरता असतो, काहींचा प्रभाव तालुक्यापुरता, जिल्ह्यापुरता, राज्यापुरता असतो.
काहींचा प्रभाव देशापुरता असतो. पण एक सांगू का, घरापुरता प्रभाव असू नाही तर गावापुरता प्रभाव असू, तालुक्यापुरता जिल्ह्यापुरता असू नाही तर राज्यापुरता असू नाही तर देशापुरता प्रभाव असू, प्रभावाला किंमत त्याच वेळेस येते ज्या वेळेस त्या प्रभावाला स्वभावाची जोड मिळते. काहींचा प्रभाव चांगला आहे पण स्वभाव चांगला नाही, आणि काहींचा स्वभावही चांगला आहे पण प्रभाव अजिबात नाही. प्रभाव आणि स्वभाव या दोन्हीचं मिलन म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी आहे. मला गावामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा गाडीतून उतरल्याबरोबर मला पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा जो पुतळा दिसला, त्या पुतळ्याकडे पाहून मला इतकं समाधान वाटलं. आम्ही लोकांनी हातामध्ये पिंड घेतलेली अहिल्यादेवीच फक्त घराघरात पोहोचवली, तिची समशेर मात्र आपली लपवून ठेवली, समशेर हातातली झाकून ठेवली. आम्हाला अहिल्यादेवीचं चरित्र याच्याकरता समाजापुढे पाहणं गरजेचं आहे की ह्या ज्या महिला आहेत, मुलं घडवण्याचं काम बाप नाही करू शकत. बाप पैसा पुरवू शकतो, धाक दाखवू शकतो, पण मुलं जास्त काळ आईच्या संगतीत असतात आणि आई नंतर मित्राच्या संगतीत असतात. मित्राच्या संगतीत जास्त असतात, बापाच्या संगतीत फार कमी असतात. काही नडलं तरच तो बापाजवळ येतो, पण काहीही नसताना आईजवळ गेल्याशिवाय राहत नाही. आणि जोपर्यंत अहिल्यादेवीचं चरित्र खऱ्या अर्थानं या माता माऊल्यांच्या घरापर्यंत जाणार नाही, तोपर्यंत पुढच्या पिढीला अहिल्याबाई कळणार नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आज जी अराजकता चाललेली आहे, स्वैराचार अनाचार भ्रष्टाचार चाललेला आहे, आज अहिंसक पद्धतीनं महिलांवर होणारे अत्याचार चाललेले आहेत, त्याला जर खंबीरपणानं समोर उभा राहायचं असेल तर प्रत्येक स्त्रीनं अहिल्यादेवी वाचलीच पाहिजे, अहिल्यादेवी अनुभवली पाहिजे. अहिल्यादेवीच्या कालखंडामध्ये परिस्थिती अनुकूल नव्हती, कसलीच परिस्थिती अनुकूल नव्हती. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत एका सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेली मुलगी भारतभर काम करू शकते. नाही, भारताच्या बाहेर इंग्लंडमध्ये 132 पुस्तकं अहिल्यादेवीवर लिहिलेली आहेत. इंग्लंडमध्ये एवढी मोठी क्रांती अहिल्यादेवी. माणसासाठी तर केलेच केले, पण शेततळे निर्माण करणारी जगातली पहिली स्त्री कोण असेल तर ती अहिल्यादेवी आहे. ज्ञानोबरायनं 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत सांगितलं, जलाशय निर्मावी, महावने लावावी, जंगल उभा करा आणि जंगलात तले निर्माण करा. ही ज्ञानोबरायनं त्या काळात सांगितलेली गोष्ट राजकर्ती म्हणून पहिली अंमलात आणणारी श्री म्हणजे अहिल्यादेवी आहे. जंगलामध्ये भटकंती करणाऱ्या पशु पशवादिकाला सुद्धा पाणी मिळावं ही अहिल्यादेवीची किमी आहे. आणि प्रत्येक माणसाला पाण्यापर्यंत जाता यावं म्हणून घाट बांधणारी पण अहिल्यादेवी आहे. मी आपल्याला एकच प्रश्न विचारतो, माझं कीर्तन काल्याचं आहे म्हणून मला जास्त वेळ बोलता येणार नाही, पण यापैकी किती जणाला माहिती आहे की अहिल्यादेवीला सवती किती होत्या? सवती कळतात ना? सवती सवती कळतात ना? नावही कसं पारखून ठेवलंय, सवती सवती. एका पुरुषाला 2 पत्नी असले की त्याला काय म्हणतात? सवती सवती. म्हणजे ही हिची सवती, ती तिची सवती, ही सवती सवती. पुण्यश्लोक अहिल्यादेवीला एकूण अहिल्यादेवीला 13 सवती होत्या. किती? 13. खंडेराव ज्यावेळेस युद्धात मारले गेले, 14च्या 14ही जणी सती जायला निघाल्या, कारण त्या काळातली पद्धत सती जाण्याची होती. अहिल्यादेवी सुद्धा सती जायला निघाल्या. 13च्या 13 सवती बरोबर निघालेल्या आहेत.
आणि सवती बरोबर सती जायला निघालेली अहिल्या पाहिल्याबरोबर चिमुकली असलेली मुक्ता आणि मालेराव धावत पळत गेली आणि अहिल्याच्या पायाला मिठी मारली. आई 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 नको जाऊ, आमच्याकडे बघ, रणांगणामध्ये आमचा बाप मेलाय, आम्हाला बापाचं छत्र नाहीये, निदान आईच्या पदराखाली तरी जायची वेळ येईल. परंतु अहिल्या देवीनं मुक्ताचं ऐकलं नाही, मालेरावाचं ऐकलं नाही. ताड 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 कुणाच ऐकत नाहीये. किती त्रास झालाय खंडेरावापासून, जुमानलं नाहीये. प्रपंचामध्ये स्त्रीनं ही शिकलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये प्रसंग आपल्या घरात निर्माण झालाय, संकट आपल्या घरात निर्माण झालंय, माहेरातल्या लोकांना सांगून काही माहीत होत नाहीये आणि माहेरातल्याला सांगून त्या संकटाची जाणीव त्यांना होत नाही. मायेच्या पोट तिडकीने ते तुमच्या बरोबर राहतील, पण प्रसंग तुमच्या घरात निर्माण झालाय, प्रसंगाचं उत्तर तुम्ही तुमच्या घरात शोधलं पाहिजे आणि त्याच्यावर निकाल लावला पाहिजे. ही अहिल्या देवीच्या जीवनातली कृती आहे. अहिल्या देवीने कधी सांगितलं नाही कुणाला. जे जे प्रसंग निर्माण झाले, 13 सवती का निर्माण झाल्या, हे सगळे प्रसंग आपल्याला सांगायला वेळ नाही. पण एकाही वेळेस अहिल्या देवीनं माहेरातल्या माणसाला सांगितलं नाही किंवा ढासढासा रडत कोपऱ्यात घुसून बसले नाही. अहिल्या देवीच्या मनात एकच विचार आलाय, नवरा माझा आहे, बिघडलेला नवरा नीट करायची जबाबदारी माझ्यावर आहे. व्यसनाधीन झालेल्या खंडेरावाला सुद्धा जाग्यावर आणण्याचं काम आमच्या अहिल्याबाईंनी केलंय. हे जर प्रत्येक स्त्रीनं पाहिलं तर घरामध्ये गोकुळ नांदल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून निघालेली अहिल्या देवी 13 सवती बरोबर आहे. सांगून दमलेत लोक, ऐकत नाहीये. युद्धावर असलेल्याला मल्हाररावांना कळलंय. मल्हारराव ही सामान्य व्यक्ती नाहीये. मल्हारराव म्हणजे बाजीराव पेशव्यांच्या संगतीमधले 2 हिरे होते, त्यातले आटके पार झेंडा फडकवणारे मल्हारराव होते. मल्हाररावांच्या लक्षात आलं, बाजीराव पेशवे थोरले पेशव्यांच्या संगतीत राहणारे मल्हाररावच्या लक्षात आलं. पळत युद्ध टाकून आले आणि हातातली समशेर टाकून दिली आणि अहिल्या देवीच्या पुढे साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं, अहिल्या, माझी अहिल्या गेली, माझी अहिल्या नाही राहिली, माझी गेली अहिल्या. आता जो शिल्लक आहे तो माझा खंडेराव आहे. या दौलतीला वारस कुणी, तुला थांबावं लागेल. 13च्या 13 सवती सती गेल्या, पण अहिल्या देवी फक्त मल्हाररावच्या एका शब्दामुळं मागे राहिल्या. म्हणून या 12 ज्योतिर्लिंग आज जे आपल्याला दिसतायत ना, त्याचं कारण अहिल्या देवी आहे. 12 ज्योतिर्लिंगाचा विकास पहिला अहिल्या देवीने केला. घाट बांधले, बारवा बांधल्या, नव्हे नव्हे. अहिल्या देवीच्या हातामध्ये जी पिंड आली ती का आली, कुणी दिली, कशामुळे आली, त्याचे 7 कारण आहेत. पण 7ही कारण सांगायला माझ्याजवळ आता वेळ नाही. विठाल विठाल कोणा कधी योग आल्यानंतर मी माझ्या जीवनामध्ये तुम्हाला एक प्रश्न निर्माण करणार आहे. एवढी मोठी क्रांतिकारी स्त्री आणि तिचे वारस म्हणून आपण जन्माला आलेलो आहोत. त्या काळामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवीने 5 ठिकाणी वर्णापूर्णाचा नैवेद्य चालू केलेला आजही चालू आहे. तुळजापूरची भवानी माता, कोल्हापूरची महालक्ष्मी, पंढरपूरचा पांडुरंग, जेजुरीचा खंडोबा आणि काशी विश्वनाथ, या 5ही ठिकाणी आजही पुरणपोळीचा नैवेद्य चाललाय. तो अहिल्या देवीच्या श्रीधानातून चाललेला आहे. एवढी अफाट शक्ती ज्या देवीमध्ये आहे, तिचे आम्ही वंशज म्हणतो, तिचे आम्ही अनुयायी म्हणतो. तिचा एवढा जरी आदर्श आपल्या जीवनामध्ये घेतला तरी आपलं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार. आणि म्हणून 2025 साल हे त्यांच्या 300व्या जयंतीचं आहे. या पर्व काळामध्ये तुमची आणि माझी भेट झालेली आहे. तसं या परिसरामध्ये फार पूर्वी मी येऊन गेलेलो आहे. रोहिलागडला
2-3 वेळा कीर्तनाला आलो, किनगावला पण कीर्तनाला आलो, परंतु निवडणुका 5 वर्षांनी तरी होत्या. जर कधी असं काही झालं तर आता बरेच वर्ष झेडपी झालीच नाही. किती वर्षांनी आली? जिल्हा परिषद किती वर्षांनी आली? काय घेणं. दर 5 वर्षांनी येणारी पण मधी अडकली, पण ती तरी कोर्टाच्या निर्णयानं आता तयारीला लागली. पण आम्हाला किती वर्ष झाले, 25 किती झाल्या काही सांगता येत. पण तरी सुद्धा या भागामध्ये येत असताना सेवेचा योग आला आणि त्या सेवेच्या निमित्तानं जे उभा असलेले गायक मंडळी आहेत, प्रत्येकाचं नाव घेऊन वेळ घालवण्यापेक्षा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि तुमच्याही सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचा गोडवा म्हणजे मृदंग वादक अत्यंत गोड मृदंग वाजवतायत, अत्यंत गोड गायक साथ करतायत. अशीच 12 वाजेपर्यंत करा. तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी सेवेला प्रारंभ करतो. कीर्तन काल्याचं आहे. वेळ जास्त झालेला आहे, पण तरी सुद्धा जे चिंतन आपल्याला करायचंय ते आपण करणार आहे. काला काला म्हणजे काय? 2 सजातीय पदार्थाचं एकीकरण म्हणजे काला. जीव आणि शिवाचं ऐक्य म्हणजे काला. हरिनामाचा खिचडी काला, किंबहुना पातळ भाजीचा आणि भाकरीचा काला. दही आणि लाहीचा मिलन म्हणजे काला. काला 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 का करायचा? त्याचं एकमेव कारण आहे की गेली 7 दिवस आम्ही ज्या भक्तीच्या रंगात रंगून गेलेलो आहोत, एकरूप झालेलो आहोत, प्रपंचाचा विसर पडून पारमार्थामध्ये दंग झालेलो आहोत. आता आमची स्थिती अशी झालेली आहे की आम्ही आता याच्यातून बाहेर जाऊ शकत नाही. आता आमच्यामध्ये आणि देवामध्ये, आमच्यामध्ये आणि परमार्थामध्ये अभेद स्थिती प्राप्त झाली. भेद राहिला नाही. तुका म्हणे काला कुठे अभेद अशी अभेद स्थिती जीवनामध्ये प्राप्त होती. काला 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 म्हणजे मिलन, जीव शिवाचं ऐक्य म्हणजे काला. तो काला जो आहे, तो काला सेवन करण्याकरता अगोदर बॅकग्राऊंड तयार करावं लागतं. म्हणून 5 दिवसाचा असेल, 3 दिवसाचा असेल, 7 दिवसाचा असेल, आपण सप्ताह करतो आणि मग त्या काला आपल्याला सेवन करतो. तसा काला सेवन करता येत. असं कधी झालंय का हो? कुणीतरी आलं म्हणले, महाराज 1 तारीख द्या. म्हणले कधीची? म्हणले द्या 9 तारीख. कशा निमित्त आहे? नाही म्हणले काल्याचं कीर्तन आहे. कधी सप्ताह सुरू होतोय? म्हणले सुरू नाही होत. सप्ताह सुरू नाही होत, मग काला कसा करता येईल? ऐका, यज्ञाची सांगता अवघ्रत स्नानाने होते, लग्नाची सांगता वरातीने होते, जेवणाची सांगता तृप्तीच्या ढेकराने होते, तशी सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होते. आणि म्हणून तो काल्याचं कीर्तन जर करायचं असेल तर आधी फाउंडेशन करावं लागतं. आधी 7 दिवसाचं आपल्याला वातावरण निर्माण करावं लागतं. मग काला काला म्हणजे काय? काला काला या शब्दाचा अर्थ आहे, काला म्हणजे प्रसाद आहे. काला म्हणजे काय? प्रसाद आहे. याला जुन्या काळातल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रसादाचं कीर्तन म्हणायचे. काय म्हणायचे? प्रसादाचं कीर्तन. ऐका बरं का, तुम्ही जागे असले तर लक्षात येईल. पूर्वीच्या काळामध्ये पारमार्थिक लोकांमध्ये आदर होता. पारमार्थिक लोकांमध्ये काय होता? आदर होता. एकमेकाबद्दल आदर होता. एकमेकाची कदर करीत होते. आणि आदर जोपर्यंत होता तोपर्यंत काला प्रसाद होता. ज्या दिवशी आदर मधला आ निघून गेला, काय शिल्लक राहिला? दर. बॅटरी चार्जिंग असल्या तर कळल.
आदरामधला आ निघून गेला आणि दर शिल्लक राहिला. दराच्या भानगडीमध्ये जे पडले ते काल्याच्या कीर्तनाला प्रसादाचं कीर्तन नाही म्हणत, ते पगाराचं कीर्तन म्हणतात. का ते दरावर आलेले आहेत. ते कशावर आलेले आहेत? दरावर आले. प्रसादाचं कीर्तन आहे. काल्याचा प्रसाद ऐका बर का, काल्याचा प्रसाद नाही दादा, कालाच प्रसाद. काल्याचा प्रसाद नाही, काला हाच प्रसाद. काला यस्य प्रसादस्य, कालाच प्रसाद आहे. आणि काल्याचा प्रसाद देणारा माणूस सामान्य नसतो. काल्याचा प्रसाद देणारा सामान्य नसतो. आता जर कदाचित कीर्तनाला एखादी मिनिस्टर आले, मंत्री आले आणि काला वाटायच्या टायमाला इथलं घमेलं काल्याचं या मुलांनी घेतलं, ज्याच्या हातात टाळच नाही, मोकळा आहे, मोकळाच आहे ना, मोकळा आहे. आणि मग टाळ कार्याला टाळ ठेवून घेण्यापेक्षा मोकळ्याच्या हातात दिलं. मोकळा आहे म्हणून त्यांनी घमेलं घेतलं आणि काला वाटायला सुरुवात केली. आणि तेवढ्यात ते मिनिस्टर आले आणि त्यांनी हात असा पुढे केला. कुणाच्या? कुणाच्या? या लेकराच्या. आता या लेकराचं वय आहे का? या लेकराचं वय आहे का? नाही, आजांत आहे. मग आजांत्या लेकरांनी हातामध्ये घेतलेला प्रसाद वाटण्याकरता पुढे हात केल्याबरोबर एका राज्याचा मंत्री त्याच्या पुढे हात पसरवतोय. आता मला तुम्हाला विचारायचंय, घेणारा मोठा का देणारा? कोण मोठं? कोण मोठं? देणारा का घेणारा? तुमची काय ताकद नाही म्हणायची त्याची. कारण घेणारा बी मोठा आहे आणि देणाराही मोठा आहे. कारण घेणारा सुद्धा अनाधिकारी नाही, तो सुद्धा अधिकारी आहे. कारण काला कुणाच्याही नशिबात नाही. काला मिळण्याकरता सुद्धा अधिकार असावा. देण्याकरता जो आहे ना तो भगवान आहे. भानुदास गीती गात प्रसाद देतो. भानुदास गीती गात, 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 भानुदास गीती गात. प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, भानुदास गीती गात. प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, गीती गात. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. माझा भगवान परमात्मा प्रसाद देतो. प्रसाद देणारा आहे भगवान. आणि भगवान परमात्म्यानं प्रसाद द्यावा आणि आपण अधिकारी होऊन तो घ्यावा. काय जीवनामध्ये आपण अधिकारी झालो तरच त्या प्रसादाची किंमत आहे. अनाधिकाऱ्याला त्याची किंमत नाही. देवाच्या प्रसाद, देवाच्या प्रसादे करारे भोजन, देवाच्या प्रसादे करारे भोजन, आव्हान कोण कोण अधिकारी, अधिकारी वाल कोण कोण अधिकारी, अधिकारी आव्हान कोण कोण अधिकारी, अधिकारी, अरे वाल कोण कोण अधिकारी, अधिकारी.
द्यायला तयार आहे. भोजन करा त्या प्रसादाचं, कोणीही त्या प्रसादाचं सेवन करू शकत नाही. त्याच्याकरता तुम्हाला अधिकारी व्हाल. कोण अधिकारी? तुम्ही अधिकारी व्हा, कारण देणारा अधिकारी आहे. घेणाऱ्याने सुद्धा अधिकार कमवला पाहिजे. अधिकारी व्हा. काय केलं पाहिजे? एवढा अधिकार का घेतला पाहिजे? अधिकार नसताना जर मिळालं तर काय होईल? ऐका, प्रसादच आहे, पण त्या प्रसादाचं दुसरं नाव आहे. प्रसादाचं दुसरं नाव काय माहिती? काल्याचं नाव प्रसाद आहे आणि प्रसादाचं नाव प्रसन्नता आहे. मग अधिकार कशाला पाहिजे? ऐका, ज्ञानोबा म्हणतात, प्रसादेत सर्व दुःखानाम हानिरस्योपजाय. प्रसन्न ऐका, देखे अखंडित प्रसन्नता, अथी जेत चित्ता, जेत रिघणे नाही सर्वथा संसार दुःखा. जेत संसार दुःखा रिघणे नाही सर्वथा, ती अखंडित प्रसन्नता ज्याच्याने मिळती, ती प्रसन्नता ज्याच्याने मिळती, तो प्रसाद देणारा जर अधिकारी असेल तर घेणाऱ्याने सुद्धा अधिकारी बनलं पाहिजे. का? तो प्रसाद देणारा परमात्मा आहे. आणि परमात्मा प्रसाद देणारा कुठं आहे? परमात्मा प्रसाद देतोय तो कुठं आहे? कुठं जायचंय? प्रसाद वाटणारा जिथे तिथं घेणाऱ्याने गेलं पाहिजे. प्रसाद वाटणारा जिथे तिथं घेणाऱ्याने गेलं पाहिजे. घेणारे जिथे तिथं प्रसादवाल्याने जाऊन उपयोग नाही, कारण त्या प्रसादाची किंमत राहत नाही. प्रसादाचं वैभव आणि प्रसादाची किंमत ठेवायची असेल तर ज्याला लागतं त्यांनी तिथपर्यंत आलं पाहिजे, तरच त्याची किंमत आहे. आणि म्हणून मग प्रसाद देणारा पंढरीनाथ कुठं आहे असं प्रश्न उभा राहिल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायाने सांगितलं, देवाबरोबर माझं संभाषण झालंय, मला देवाने सांगितलंय, मी प्रसाद द्यायला तयार आहे. प्रसाद देतो पंढरीनाथ, पंढरीनाथ प्रसाद देणार आहे. पण देणारा, प्रसाद देणारा पांडुरंग परमात्मा आहे तरी कुठं? तुकोबारायाने त्याचं वर्णन केले, मी त्यांच्या वर आहे. सिंके लावी रे दुरी, हे शिंके लाविले दुरी, शिंके लाविले दुरी, सिंके लावी रे दुरी, ये लावी रे दुरी, लाविले दुरी, शिंके लाविले दुरी. होतो तिघाची मिवारी, होतो तिघाची मिवारी, तुम्ही वारे दो इकडे, तुम्ही वारे दो इकडे. होतो तिघाची मिवारी, होतो तिघाची मिवारी, तुम्ही दोहीकडे, तुम्ही वारे दोहीकडे. शिंके लाविले दुरी, होतो तिघाची मिवारी, होतो तिघाची मिवारी, होतो तिघाची मिवारी. शिंके लाविले दुरी, होतो तिघाची वरी, होतो तिघाची वरी, होतो भगवान म्हणतात, मी प्रसाद द्यायला तयार आहे, परंतु मी कुठे माहितीये? होतो तिघाचे मी तिघाच्या वर आहे. तिघाच्या वर आहे. प्रसाद घेणारे तिघाच्या खाली आणि देणारा तिघाच्या वर. मग आता अंतर कमी आहे का जास्त? अंतर. म्हणून तर मग अशी चाल म्हणताना ते म्हणले, शिंके लांबविले, लांबवले नाही,
शिंके लाविले. शिंक लावलेलं आहे पण कुठं आहे माहितीये? दूर लावलेलं आहे, आपल्यापासून फार दूर आहे. शिंके लाविले दुरी, फार दूर लावलेलं आहे. आणि जे शिंक लावलेलं आहे, दुरी लावलेलं आहे, त्या तिघांच्या वर आहे. आता मला तुम्हाला सांगा, आता कीर्तनाला मी येताना हे भलं मोठं स्टेज, मी तिकडून आलो, तिकडून आल्यानंतर मला डायरेक्ट उडी मारून स्टेजवर येता येईल का? मग काय करावं लागेल? पायरीवर पाय देऊन यावं लागेल. मी काय माकड नाही, टुनकुनी उडी मारून या. मला पायरीवरच पाय द्यावा लागेल. बर पायऱ्या किती आहेत? माझा बरं शिडीला 4 आहे. पायऱ्या किती आहेत? 4. तुम्ही मोजले ना, मला दिसत नाही. पायऱ्या किती आहेत? 4. पायऱ्या किती? 4. 4थ्या पायरीवर पाय दिल्याशिवाय स्टेज मला मिळणार, बरोबर आहे की नाही? मग खाली किती राहिल्या पायऱ्या? 3. खाली पायऱ्या राहिल्या 3. खालच्या 3 पायऱ्याच्या वर, खालच्या 3 पायऱ्याच्या वर काल्याचा प्रसाद. पायऱ्या किती आहेत? 4. म्हणजे स्टेजवर येण्याकरता मला 4थ्या पायरीवर आल्याशिवाय स्टेज मिळणार नाही. म्हणजे राहिल्या खाली किती पायऱ्या? 3. काल्याचा प्रसाद, कालाच प्रसाद हे 4थ्या पायरीवर आहे. कुठे? 4थ्या पायरीवर आहे. म्हणजे खाली किती राहिल्या? 3. होतो तिघाचे मी घरी. पण आता खालच्या 3 पायऱ्या कोणच्या हे कळाल्याशिवाय 4थी काल्याची प्रसादाची पायरी कळणार. चला आपण स्टेप बाय स्टेप करू. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आता कीर्तन संपल्यावर पंगत बसली आणि पंगत बसल्यानंतर आपल्या हातात बुंदीची पाटी आली. आपण बुंदी वाढायला मंडपात आलो आणि पंक्तीला ज्याच्या पुढे आपण उभा राहिलो तर आता पहिल्यांदाच त्याला वाढायचंय, पहिल्या नंबरला बसलेला आहे, पण तो आपला वैरी. त्याचं आपलं काय झालंय? भांडण झालेलं आहे. त्याचं आपलं जमत नाही आणि पहिल्यांदाच तो पुढे. आता इमानदारीने सांगा, तुम्ही त्याला वाढून पुढे जाणार का सोडून? तुमचं त्याचं जमत नाही. मग तुम्ही वाढायला बुंदी घेतली, त्याला वाढून जाणार का सोडून? वाढूनच जाणार. तो कसा असला तरी तुम्हाला वाढावा लागणार. तस इच्छा असू नाही तर नसू, तुम्हाला 3ऱ्या पायरीवर जायचं असेल तर पहिल्या पायरीवर पाय दिल्याशिवाय जाता येणार, बरोबर आहे की नाही? असं कधी झालंय का? व्याकरणामध्ये एकाचा उल्लेख करायचा असेल तर त्याला काय म्हणतो आपण? एकवचन. दोघांचा विचार केला तर द्विवचन, आणि तिघाचा केला तर बहुवचन, नाही तर अनेक वचन. पण तिथून पुढे 3च्या नंतर 4चा करा, 10चा करा, 50चा करा, 100चा करा, 1000चा करा, लाखाचा करा, कोटीचा करा. कोणच्यात मोडत ती? बहुवचनातच मोडत, अनेक वचनातच मोडत. पण 1 आणि 2 यांचा विचार करायचा असेल तर एक वचन आणि बहुवचन द्विवचनाचा विचार करावा लागतो. तसा होत नाही. मग 1 नंतर 2 नंतर 3 आणि नंतर तिघाचे वर काय? तिघाच्या वर 4. 3च्या नंतर काय? 4. मग 1चा विचार जर करायचा असेल तर आमच्या शास्त्राने 1चा विचार करताना ब्रह्माचा विचार केलेला आहे. पहिले कोठेचे नव्हते काही, चंद्र सूर्य चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पायी कानोबा तेरे. एकमेवा द्वितीयम ब्रह्म निहना नास्ति किंचन. एकमेव ब्रह्म, काहीच नाही, शून्य आहे, एक ब्रह्म आहे. आणि आपण सगळे पहिले एक होतो. आपण सगळे कुठं होतो? एक ब्रह्मात स्वरूप होतो. भगवान म्हणतात ममैव अंशो जीवलो. आम्ही सगळे ब्रह्मस्वरूपच होतो.
मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभागीय संता. मी वासुदेवच आहे, मी परमात्म्याचा एक अंश आहे, मी ब्रह्मरूप आहे. आपण सगळे 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 ब्रह्मरूपतेमध्ये होतो. पण त्या काळखंडामध्ये एक म्हण होती, ते जाहीरपणाने बोलले जायचे, हम सब एक है. अरे किसी ना किसी जमाने में थे इसलिए कहते थे हम सब एक है. अभी नहीं. पूर्वीच्या काळामध्ये एकानं सांगितलं की गाव ऐकायचं, एकाने सांगितलं की गाव ऐकायचं. आता गावाने सांगितलं तर एक ऐकत नाही. इतकी वाईट परिस्थिती आहे. पूर्वीचा काळ बघा तुम्ही, म्हाताऱ्यानं जर सांगितलं ना तर ताकद नव्हती कुणाची पुढं बोलायची. आता शेंबडे पुरव ऐकत नाहीत, बापाला तर जुमानीतच नाहीत. बर त्या काळात काय ऐकत होते त्याचं एक अवलोकन मी केलं. घरात बाप मारित होता, शाळेत शिक्षक मारित होता, भावकीतले बी मारित होते, आणि बाप विचार करीत नव्हता, कारण 4-5 असायचे. एखादं गेलं तर गेलं, काय फरक पडायचा. पण आता आला एका मुळी पीक, ती बी नवसानी झालेलं असतं. बाप मारित नाही, मास्तरला मारू देत नाही, भावकीला डोळे वाटारू देत नाही, आणि पोरग डोक्यावर बसून मुतल्याशिवाय राहत नाही. ही नालायक प्रवृत्ती आपली जी आपल्या डोक्यावर बसलेली आहे. सावधान, जर असंच चालत राहिलं तर आपल्याच म्हातारपणात आपल्याला तुकड्याला माग व्हावा लागणार आहे. ऐकत नाहीत, काय ऐकत नाहीत. काळ वेगळा आहे. आम्ही सगळे एक होतो. पूर्वीच्या काळामध्ये गल्ल्या होत्या. सुताराची आळी वेगळी, कुंभाराची आळी वेगळी, लवाराची आळी वेगळी. जरी आळ्या वेगळ्या होत्या तरी एखाद्याच्या घरात दुःख झालं तर अख्खी गल्ली गोळा होत होती. आता शेजारचा फ्लॅट मध्ये मेला तरी जवळ माहिती नाही होत. ही दुरावस्था आहे. माणसं माणसात येत पण माणुसकीपासून दूर गेलेली आहेत. मोबाईलच्या जमान्यामध्ये माणसात बसलेली असते पण शेजारी कोण बसलं याचा आठव राहिलेला. जीवनामध्ये आपण सगळे ब्रह्मरूप होतो, पण आपल्याला एक वागता नाद लागला. काय नाद लागला? आपल्याला गरज नसताना एक मध्ये आनंदी आनंद होते. एकटा जीव सदाशिव. हे घेणं नाही देणं नाही. जामखेडचा सप्त्याचा काला झाला आणि पिशी उचलली की किनगावच्या सप्त्याला हजर. घरी कुणी काळजी करीत नाही, काही नाही. 2-4 सप्ते झाले की दिंडी तयार, आणि दिंडीहून आलं का श्रावणाचा महिना चालू झाला की 4 सप्ते बिनभोवाट. सतत एकटा जीव सदाशिव मजेत चाललंय. पण याला नाद वागता लागला. एकटं असलेलं करमलं नाही, ते असं 2च्याकडे डुकून बघायला लागलं. 2च्या आकड्याचं नाव आहे संसार. 2च्या आकड्याचं नाव काय आहे? संसार. आणि त्या 2 आकड्याच्या भोवतालचं जे रान आहे ना, ते सगळं घसरगुंडीचं रान आहे. घसरगुंडी कळत असेल तुम्हाला? घसरगुंडीचं रान. ते जर का कदाचित ते असं डोकवायला जात, आणि डोकवायला गेल्यावर केव्हा पडतं त्यालाच कळत नाही. पडल्यावर त्याला वाटतं अरे याच्यात कसं काय पडू. ऐका, 2ला संसार का म्हटलंय? तुमच्याकडे ज्वारी होती का? ज्वारी? हा, तुमच्याकडे ज्वारीचे कणस कधी वाजते? हुरड्यात आल्यावर. बरोबर ना? कंस कधी वाजतेत? हुरड्यात आल्यावर. कंस कधी वाजतेत? हुरड्यात आल्यावर. कंस भाजले पाहिजे कधी? हुरड्यात आल्यावर. ज्याचे बॅटरी फुल पॉवर आहे त्याच्याच लक्षात येईल. माणसं म्हणते आता पोरग लयच येड्यावानी करायला लागले, भाजलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? म्हणजे कंस कधी भाजले पाहिजेत? हुरड्यात. पण काही काही भाग्यवान
हुरड्याच्या पुढची अवस्था काय असते? धोड धोड. धोड ना, धोडच ना. आमच्याकडे त्याला भेड म्हणते. कंस भाजायला शोभतेत कुठं? हुरड्यात. पण काही काही धोड झाल्या भाजीत. म्हणून ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरीत ओवी लिहिताना इतकी समर्पक लिहिली, जो जावा जावा. मग ते हुरड्यात येऊ नाही तर भेड झाले येऊ, कवाही भाजायचा पाळी येऊ द्या. तुझे जव जव घडे, तुझे जव जव घडे, तव तव संसार भय जोडे. मग ते हुरड्यात भाजा नाही तर भेड झाले भाज. जेव्हा भाजताल तवा दुजे पण आलं की मग मात्र संसार दुःख आलं. संसाराचं दुःख 2च्या आकड्याला संसार म्हटलंय. पहिला एकटा होता, नाहक उडी मारली आणि दुजे पण आलं. लग्न झालं रे झालं की दुःखाला सुरुवात झाली. संसाराची सुरुवात कधी? लग्न झाल्यावर. ज्याचं लग्न नाही त्याला विचारा बरं दुःख आहे का? पण वाईट असं आहे हो, वाईट असं आहे, ज्याला एक पोरग आहे त्याला जास्त हाव नाही, ज्याला 5 पोर आहेत त्याला बी जास्त हाव नाही, ज्याचं झालं नाही त्याला जास्त हाव. आज तुम्ही भारतामध्ये चौकशी केली ना तर बिगर लग्नावाल्याकडे जेवढी संपत्ती तेवढी लग्नावाल्याकडे. अरे मुलं कुणाकडे शिकते? मला इमानदारीने सांगा बरं, किती मुलं आहेत? 25 मुलाचा बाप. सांभाळणारा म्हणजे बापच, लेकरं सांभाळायचे. 25 मुलाचा बाप आहे, त्यांच्याकडे इस्टेट किती? आपल्याला किती आहे? एकच आहे, ते बी नवसानी पेटवाय पुरतंय. हे येतील का? येतील? गॅरंटी नका धरू. यांना उलस हातात आलं की गुरु बदलणारी जात लय लवकर तयार होती. ऐकायला दाव. तुझे जव जव घडे, तव तव संसार भय जोडे. पण एखाद्याला असं वाटलं की अरे आपण पहिल्याच स्वरूपात चांगलं होतो, की निष्कारण जोडून घेतलंय, त्याला जर पश्चाताप झाला तर त्यांनी जर त्याच्यातलं एक वजा केलं, तुझे खंडे धरी तुझे खंडे तरी तुझे खंडे तरी तुझे पुरला तो अवघारे, पुरला तो पुरला तो अवघारे, तो अवघारे, पुरला तो अवघारे. हे आपण बाहेरे तुझे जागरण आला, आपण बाहेरे तुझे जागरण आला, आपण बाहेरे तुझे जागरण आला. ही तर गपलत होती. तुझे खंडे तरी उरला तो अवघा हरी, आपण बाहेर एकटा होता, मजेत होत, नाहक त्याला अवदसा आठवली आणि तुझे पण जुडून घेतलं. पण सावध झाला, तुझे खंडे तरी उरला तो अवघा हरी. आनंदी आनंद उरला जातो. परंतु आतापर्यंत जर बारकाईनं पाहिलं तर इथं जमलेल्या पैकी आपण सगळे कोणत्या वर्गातले आहेत? आपण कुठे आहेत? 2च्या आकड्यात आहेत ना. तुमच्या सहित माझ्या सहित तुम्ही 2च्याच आकड्यात आहेत. मी सगळे 2च्या आकड्यात आहेत. आणि प्रसाद कुठे आहे? 3च्या वर. आपण कुठे आहेत? 2 मध्ये. आता मध्ये 3चं व्यवधान आहे. आता 3ला पार केल्याशिवाय आपल्याला प्रसादापर्यंत जाता येणार नाही. मग 3च्या आकड्याचं नाव प्रकृती दिलेली आहे. 3च्या आकड्याचं नाव काय आहे? प्रकृती दिलेली आहे. एखादा ब्रह्माचा अंश असलेला जीव कदाचित ब्रह्मचारी राहील, कदाचित ब्रह्मचारी राहील, 2च्या आकड्याचा संबंध येऊ देणार नाही. पण
हे 3.5 हाताची प्रकृती तर त्याला सोडता येत नाही. ही प्रकृती आहे. प्रकृतीचे 2 प्रकार शास्त्राने सांगितलेत. एक अष्टधा प्रकृती आहे आणि एक त्रिधा प्रकृती आहे. प्रकृतीचे 2 प्रकार किती? एक अष्टधा आहे आणि एक त्रिधा आहे. त्रिधा प्रकृतीला आणि अष्टधा प्रकृतीला इटी दांडूचा खेळ म्हटलेला आहे. कशाचा? इटी दांडूचा. इटी दांडू कोण खेळलंय? आता इट्टी हाणल्यानंतर ज्यावेळेस मुजीत यायचं ते दांडूनी, त्यावेळेस कसं मोजलं जातं माहितीये? आठ दांडू, 8 नाही तुम्हाला माहित? कोणचे कोणचे? वकट, लेंड, मूड. पुढं वकट, लेंड, मूड, नाड, आर. पुढं तुम्ही काय मोबाईल खेळायच्या नादात हे कॉल देणार? झक्कू. जाऊ द्या, आपल्या अष्टधा प्रकृती सोडून द्या. आपण त्रिधा प्रकृतीमध्ये रज, तम आणि सत्व अशी असणारे त्रिगुणात्मक प्रकृती आहे. तिचंही वर्णन साधू संतांनी केलेलं आहे. अबक दुबक तिबक पोरा खेळ अबक तुबक तिबक पोरा खेळ विटी दांडू. अबक तुबक तिबक पोरा खेळ विटी दांडू. अबक तुबक तिबक पोरा खेळ विटी दांडू. खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. अबक तुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक तुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक तुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक तुबक तिबक पोरा खेळ मांडू. सत्व विटी धरोणी हाती, सत्व विटी धरोणी हाती. धीर धरी दांडू, धीर धरी दांडू, धीर धरी दांडू. सत्व विटी धरोणी हाती, धीर धरी दांडू. भाव बळे टोला मारे घेऊ नको गांडू. अबक तुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक तुबक तिबक पोरा खेळ खेळ मांडू. अबक तुबक तिबक पोरा खेळ खेळ. अबक तुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. मांडू. अबक दुबक तिबक हे त्रिगुणाचा खेळ आहे. सत्व विटी धरोणी हाती, धीर धरी दांडू. भाव बळे टोला मारू, भिऊ नको गांडू. खेळ आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. टोला मारायचा असेल तर दांडू कसा धरायचा? दांडू इकून शिपलं असतं, इकून आणि असती. टोला मारायचा असेल तर धरायचा कुठं? शिपल्याकून. आणि कोलायचं असलं तर आणि कोण. ही माणसाला हत्यार चालवता नाही आलं तरी चालेल, पण धरता आलं पाहिजे. हत्यार चालवता नका काही आहे ना. सातारा जिल्ह्यात कीर्तनाला गेलो होतो आणि कीर्तन चाल झाली आणि विठ्ठल विठ्ठल सुरू केलं. इना घ्यायला एक जणाला पहिलवानाला उठवलं. लोक अवचित कुणाला कशाला उठवितील सांगता येत नाही. उठवलं. तो आला, पाया पडला. त्याने इना मी काळ्यातला काढून दिला. हे बी आधी पाया पडायच्या आधी मी काढला होता का नाही गळ्यातला? मी अगोदर गळ्यातला काढला. तसा अगोदरच गळ्यातला काढला होता. तो आला, आल्याबरोबर असा पायाला वाकला. मी त्याच्याजवळ इना दिला. त्याने इना असा, तुम्हाला कळलं असेल, खुटीकून धरलं आणि डेरावर. मी त्याला म्हणलं हे असं का? म्हणलं आमच्यात गदा अशीच धरते. हत्यार चालवता नाही आलं तरी चालेल, पण घेता आलं पाहिजे. आपलं अज्ञान उघड पडतं कामा. तुम्हाला एक सांगू का? पखवाज्यानं पखवाजाव थाप टाकले बरोबर कळालं पाहिजे हा किती तयारीचा. आणि
गाणारानं एकदा का स्वर काढ